आता क्रॉस असतील आणि सगळ्यांचं लक्ष या मॅच कडे असेल। ऐकूयात या मॅचची एक रंजक बरी कहाणी, अर्थातच निलेश मर्डेकर सर आणि आमच्या सगळ्यांच्या जुबानी जुगलबंदीमध्ये। थँक्यू। ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात, मराठी भाषेतला एक चांगला आवाज, अल्पावधीमध्ये ज्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली असा एक चांगला आवाज, पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत समालोचक आणि ज्यांना व्हॉइस ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने गौरवण्यात आलं कराड तालुका प्रीमियर लीग मध्ये, असा आवाज तुम्ही ऐकलात किरण मस्कर सरांचा। मॅचला होईल सुरुवात, दोन्ही संघांना देऊया भरभरून शुभेच्छा। टॉस झाला आणि टॉस जिंकला टीम कासेगाव पंचायत समिती गटाने निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करतोय आणि बॅटिंगसाठी पंचायत समिती गट कोकरूडला आमंत्रित केलंय। पहिलाच बॉल पायांवरती आदळतोय, पंचांकडे अपील मागितली आहे, परंतु पहिल्याच बॉलची दाहकता, पहिल्याच बॉलची धार, पहिलाच बॉल डॉट। आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला एक चांगली जुगलबंदी ऐकायला मिळेल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये किरण मस्कर सरांचे करूया स्वागत। पहिला बॉल डॉट आलाय, एका बाजूला ज्याने सकाळपासून सीमारेषेला आग लावली ते प्रमोद घोडे आहेत, एका बाजूला अनिरुद्ध माने ही प्रारंभिक जोडी, तर पहिलं षटक जगदीश यांच्या नावी। बॉल क्रमांक 2, अड्डा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु एका बाजूला नाणेफेकीचा कौल जिंकत पंचायत समिती गट कासेगावने किरण सर सुरुवात चांगली केली, 2 बॉल डॉट टाकलेत। नेहमी सुरुवातीचं पान वाचतो पण शेवटचं पान वाचण्यामध्ये तेवढीच मजा असते। या मॅचला प्रत्येकाचं लक्ष आहे आणि हा टोला सीमारेषेच्या पलीकडे गोलगट्टम लकडपट्टम दे दनादन सुरुवात या सत्राची केली आहे षटकारांचा कोकरूड ब्रँड प्रमोद घोडे यांच्या बॅट मधून आहे षटकार। ज्या प्रकारे हा बॉल उचलला आणि पाठवला सीमारेषेच्या पलीकडे, कोकरूड गावचं क्रिकेटच्या पटलावरचं गाजणारं नाव प्रमोद घोडे मैदानाच्या आतमध्ये करतायत। गोलंदाज जगदीश यांच्यावरती भीषण हल्ला चढवलाय, हा मोठा प्रहार षटकार। एका बाजूला ओव्हर नंबर 1 चा तिसरा बॉल आपण पाहिला, महागडा होता। मॅच मध्ये बरीचशी रंगत तुम्हाला येणार आहे, उत्कंठा वाढणार आहे। बॉलर तयार, जगदीश राउंड द विकेट। आणखीन एक त्याच्यापेक्षाही मोठा सबसे हटके 100% बॉलला पाठवलंय सीमा पार। बॅट्समन आहेत प्रमोद घोडे, कोकरूड आहे त्यांचं गाव। आणखीन एक मोठा टोला मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय, एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये धूम धडाका लावलाय मोठ्या फटक्यांचा प्रमोद घोडे। फलंदाज आहे की रन मशीन आहे, की ज्या पद्धतीने बॅटिंग चालू आहे सध्या 1 2 3 4 5 खेळाडू आलेत गोलंदाज जगदीशच्या जवळ आणि सध्या कानमंत्र दिला जातोय, अनुभव शेअर केला जातोय। एक तगडा फलंदाज आणि त्या तगड्या फलंदाजाच्या समोर आता कशी गोलंदाजी होईल, कारण की 2 चेंडू आपण पाहिले तर षटकार आलेत, 4 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि आतून जो 2 चेंडू बाकी आहे, जो ही विकेट घेईल तो आजचा बादशाह निश्चित। कारण या विकेटला आता फार मोठं मोल प्राप्त झालेलं आहे, कारण सकाळपासून ज्या प्रकारे त्यांनी धूम धडाका मैदानाच्या आतमध्ये लावलाय, वेगळी रणनीती आखावी लागेल। जगदीश तयार, उजव्या स्टीच्या बाहेर काही बॉल किरण सर चांगले आहेत आणि त्या बॉलचं कौतुक निश्चित करावं लागेल। 2 मोठे फटके जर आपण वगळले ना तर जगदीश यांनी काही बॉल चांगले टाकलेले आहेत। आज गोलंदाजीच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅच देखील ते जिंकलेले आहेत, अशी त्यांची गोलंदाजी राहिली आजच्या दिवसामध्ये। पायांवरती बॉल आहे, क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक येतील, परंतु या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव मिळणार नाहीये। एका षटकाचा खेळ संपलाय, काही बॉल कोकरूड संघाचे तर काही बॉल या मॅच मध्ये कासेगाव संघाचे। एका ओव्हरच्या अंती 12 धावा बिनगडी बाद। मी की ओव्हर चांगली कव्हर केली, 2 चेंडू षटकार आलेत, म्हणजे 00 66 00 हा फोन नंबर नाहीये, आतापर्यंत झालेली ओव्हर हे 6 चेंडू आहेत, 00 66 म्हणजे 4 डॉट बॉल आणि 2 षटकार आलेत। एक चांगली मॅच बघायला भेटेल याचे चांगले संकेत हे आहेत। निश्चित 2 बॉल तुमचे, 2 बॉल आमचे, 2 बॉल तुमचे, असं विश्लेषण ओव्हर नंबर 1 मध्ये ज्या प्रकारे तुम्ही केलं, ओव्हर नंबर 2 मध्ये परंतु एका बाजूला पहिल्यांदा स्ट्राइक करतील अनिरुद्ध माने आणि किंबहुना दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा सामना आहे, कारण या मॅच वरती बरंच काही पुढची गणित अवलंबून आहेत। ओव्हर नंबर 2 साठी बॉलर तयार होतील
संभाजी यांच्या नावी षटक क्रमांक 2 टीम पंचायत समिती गट कासेगाव या टीम कडून राऊंड द विकेट. कमी गतीचा बॉल आहे उजव्या स्ट्रीच्या बाहेर, एक पाय फार बाहेर काढला होता आणि पंचांनी सांगितलं वाईड. अगदी बरोबर. या मॅच वरती बऱ्याच टीमचा अवलंबून आहे, म्हणून मगाशी बोललो की बॅगा भरून ठेवले, फक्त चेन लावायची बाकी आहे, असं या मॅच वरती बरंच काय अवलंबून आहे. बॅकफुट वरती गेलेत परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय, बॅट वरतून आली आहे. आता डॉट बॉल टाकलाय संभाजी यांनी. पहिला बॉल वाईड, त्यानंतर डॉट. प्रत्येक बॉल काहीतरी दडलंय. प्रत्येक चेंडू मागे काही ना काहीतरी लिहिलंय, काही ना काहीतरी दडलंय. प्रत्येक चेंडू एक वेगळ्या विचारानं टाकला जातोय. बॅकफुट वरती गेलेत, किंबहुना बाय पुढे आणलाय, परंतु पंचांनी सांगितलं की हा वाईड बॉल आहे. या मॅच मध्ये तुम्हाला या गोष्टी टाळाव्या लागतील कारण हा एक निर्णायक सामना आहे. निलेशचा हवा खूप सुटले. या हवेचा एक तर फलंदाजाला तरी उपयोग होतो, नाही तर गोलंदाजाला तरी. आणि या हवेमध्ये एक तर चेंडू आडला तरी जातो, नाही तर हवा चेंडू घेऊन तरी जाते. या हवेचा उपयोग नक्की कोणाला होईल हे पण बघायचंय. यावेळेला हा फटका समोर खेळलाय, म्हणजे कधी वाऱ्याच्या वेगाबरोबर तर कधी वाऱ्याच्या वेगाच्या विरुद्ध तुम्हाला स्पर्धा करावी लागेल. या बॉलच्या पाठीमागे आले एक सिंगल धाव. एक धाव, सिंगल, डबल, दोन जे षटकार आले त्यांना एक चांगली धावसंख्येला आकार भेटला. आणि आता सध्या धावसंख्या बनवली जाते जशी हवी तशी. पाया मजबूत केला जातो प्रत्येक टीम कडून. वेल बिगिनिंग झाप डन. एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात चांगली करा. यावेळेला बॅकफुट वरती गेले, ताकदीचा वापर, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, ओठ कॅच, अप्रतिम, लाजवाब, चित्त थरारक, कॅचेस विन द मॅचेस. आणि हा झेल पकडलाय, जबरदस्त कॅच होती की मॅच होती. रवी क्या बात आहे, आज सळपलेत मैदानाच्या आतमध्ये. ओठ कॅच मित्रांनो, कॅच आवडली असेल ना तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. जबरदस्त कॅच, स्वतः पडले परंतु झेल सोडू दिला नाही. आणि पुन्हा एकदा आमदार चषक्यामध्ये जॉन्टी रोड अवतरले. जबरदस्त कॅच. रिप्ले पहा, चेंडू हवेमध्ये शेवटपर्यंत. तदनंतर आपण पाहिलं तर रवी आला, चेंडू पकडला, खाली पडला. ओहो ओहो, वॉट अ कॅच, वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. पडला, लढला आणि पुन्हा उठून उभं राहिला. मात्र आपल्या टीम साठी एक महत्वाचं काम, मोठा मासा त्यानं पकडला. या टीमचा बाहुबली, रन मशीन मिस्टर प्रमोद यांची कॅच होती. त्याला माहिती आहे ही कॅच सोन्याच्या भावेची होती. या कॅचची व्हॅल्यू खूप मोठी होती. आणि ज्या प्रकारे आपण पाहिलं की क्षेत्ररक्षण अप्रतिम झालं आणि भाव देखील, मोल देखील मोठं होतं, कारण या कॅच वरती बरीचशी गणित पहिल्या डावावरती अवलंबून होती. आणि मैदानाच्या बाहेर आता पाठवलंय प्रमोद घोडे यांना, ज्यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये 36 धावा कुठल्या होत्या आणि या मॅच मध्ये 12 धावा बनवून माघारी गेले. एका बाजूला डॉक्टर प्रकाश तर एका बाजूला अनिरुद्ध माने. ओव्हर नंबर 2 मध्ये संभाजी यांना ज्यासाठी बोलवलं होतं ते काम त्यांनी केलंय, परंतु स्ट्रायकर एंडला डॉक्टर प्रकाश तयार. बॅकफुट वरती गेलेत, पंच केलाय, पॉइंटचे खेळाडू पायाने अडवण्याचा प्रयत्न, डीपला खेळाडू, एक सिंगल धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही, फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे करावा लागेल. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट अँड टी फॉर टॅलेंट. म्हणजे या सर्व गोष्टींचा उपयोग करून एक चांगला फटका तयार होतो. म्हणजे क्रिकेटमधला ती आणि आयुष्यातली ती दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. दुसऱ्या साईडला अनिरुद्ध बॅकफुट वरती गेलेत, हा आणखीन एक चांगला पंच केलाय. क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत धावतायत आणि अखेरकार बॉल अडवण्याचा प्रयत्न निष्फळ. बॉल सीमारेषा चिरतोय. 4 धावेंसाठी धावसंख्येची गती होत नाही, अद्यापही कमी. आलाय तो चौकार. 4 धावा खूप इम्पॉर्टंट होतात, म्हणून मगाशी चर्चा केली. टी फॉर टायमिंग, ते टायमिंग दिसलं, टेम्परामेंट दिसलं आणि टॅलेंट देखील दिसलं. म्हणून तर चर्चा केली की क्रिकेटमधला टी खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्या गोष्टी जोडून आल्या आणि स्क्वेअर कटला डीप पॉइंट रिजन मध्ये एक चांगला फटका खेळून काढला. 20 धाव संख्या. निश्चित ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की या सर्व गोष्टींना क्रिकेटमध्ये महत्व आहे. क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल धाव आणि या बॉलच्या पाठीमागे मिळते एक चौकार, एक सिंगल, एक चांगलं क्रिकेट. अगदी 21 धाव संख्या, 21. 2 षटकांचा खेळ झाला. डॉक्टर प्रकाश यांना पण चांगली बॅटिंग करावी लागेल. त्यांना पण या सगळ्या गोष्टी सामावून घ्याव्या लागतील. ते तर डॉक्टर आहेत, त्यांना माहिती आहे डोकेदुखीची गोळी कशी बनते. ॲसिलोफिनॅक, पॅरासिटामोल, सेरिसोपेप्टिडेट या 3 गोष्टींचं कॉम्बिनेशन झालं तर तापावरची डोकेदुखीची गोळी बनते. तसंच टेम्परामेंट, टायमिंग, टॅलेंट या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करून सगळ्या गोष्टी एकत्र आणून त्यांना पण चांगली बॅटिंग करावी लागेल. निश्चित. आणि एक अशी वस्तू आहे ना, एक बाम 3 काम, म्हणजे अशा काही गोष्टींची सांगड जर घातली ना तर मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ होऊ शकतो. किंवा आपण बाम वापरतो त्याच्यामध्ये 3 आपल्या सुविधा मिळतात, त्यामुळे
एक बाम 3 काम, त्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये घडतील का? धाव फलकावरती 21 धावा, 2 गडी बाद, 1 गडी बाद, 2 षटकांचा संपलाय खेळ. अगदी आणि यानंतर ओव्हर क्रमांक 3 खूप इम्पॉर्टंट राहू शकते, कारण की ओव्हर क्रमांक 3 मध्ये कोण येत आहेत, कशा पद्धतीने धावा होतात, कारण की एक मोठी विकेट गेल्यानंतर धाव सांभाळण्याचा प्रयत्न दुसऱ्या साईडून दोन्ही फलंदाजांनी केला. या टीमचे चतुर गोलंदाज, चालाक गोलंदाज, अनुभवी गोलंदाज, हुशार गोलंदाज, टॅलेंटेड गोलंदाज, अनुभवी खेळाडू, अर्थातच वैभव निकम गोलंदाजीसाठी दाखल. निश्चित ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते. एका बाजूला अनिरुद्ध माने 4 बॉल 6, डॉक्टर प्रकाश 1 बॉल 1. हो भन्नाट वेग यष्टांचा वेध घेतोय फलंदाज, क्लीन बोल्ड, त्रिफळाची. मी आज सकाळी सांगितलं, आजच्या दिवसातील आमदार चषक मधील दिवस क्रमांक 4 मधील सर्वात वेगवान चेंडू जर सकाळी कोणी टाकला असेल तर वैभव निकम ते नाव आहे. आणि आत्ताचा चेंडू होता की रखरखत्या आगीचा निखारा होता. गोलंदाज आहे की तोफखाना आहे, कायच गोलंदाजी आहे. परफेक्ट यॉर्कर, फलंदाजाकडे कोणतंही उत्तर नव्हतं या स्ट्रोक साठी, या बॉल साठी. आणि किंबहुना पा या बॉलची दाहकता, एक पाय पुढे काढला आणि मधली यष्टी वाकवली आहे, फलंदाजाला केलं त्रिफळाचीत. आणि पा ज्या प्रकारे जसप्रीत बुमराह यॉर्कर टाकतात ना, त्याचा प्रत्यय आला. आणखीन एका विकेटचं पतन होतं, 21 वरती 2. आणि वैभव यांनी पहिलाच बॉल विकेट घेणारा टाकलाय. एका बाजूला सुरुवात जी केली होती ना पंचायत समिती गट कोकरूडने, त्या संघाला आतापर्यंत 2 धक्के दिलेले आहेत. टीम पंचायत समिती गट कासेगाव या टीमने. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी क्रमांक 4 वरती गणेश, बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती येतोय. वैभव पुन्हा तयार. यावेळेला हा फटका कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहेत, पॉइंटचे बॉलवरती येतील, एक सिंगल्स धाव मिळते. किरण सर, आता या सध्याच्या घडीला झटपट 2 गडी गमावलेले आहेत. ओव्हर नंबर 3 या ओव्हर मध्ये सावध खेळ करणं महत्वाचं आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत, तिकडे रणनीती तुम्ही बदलू शकता. अगदी प्लॅन ए तुमचा सक्सेस होत नाही, प्लॅन बी बाहेर काढा, कारण की अल्फाबेट सी पर्यंत आहेत. प्लॅन्स तुमच्याकडे ऑलरेडी हवेत. 22 लॉस ऑफ दी 2. यावेळेला बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत, लांबी पडली कमी. आणखीन एक फलंदाज कोसळलाय. अति घाई संकटामध्ये नेई मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटक्यामध्ये नव्हती पूर्णता, मोबदला भोगावा लागला विकेटने. अगदी वैभव निकम आतापर्यंत 3ऱ्या चेंडूवरती त्यांना विकेट भेटलेलीच आहे. आतापर्यंत जो गोलंदाजी आपण पाहिली तर असे योगायोग बऱ्याचदा क्रिकेटमध्ये होत आलेत. जे आपण पाहिलं तर नटराजन गोलंदाज असेल किंवा जसप्रीत बुमराह, ऑस्ट्रेलियाच्या विरोधामध्ये पहिल्या ओडीआय मध्ये 2 विकेट जसप्रीत बुमराहने पटकावले होते. नटराजने देखील फर्स्ट ओडीआय मध्ये देखील 2 विकेट ऑस्ट्रेलियाच्या विरोधामध्ये, फर्स्ट T20 मध्ये देखील 3 विकेट मिळवले होते जसप्रीत बुमराहने. नटराजनने देखील ऑस्ट्रेलियाच्या विरोधामध्ये फर्स्ट T20 मध्ये 3 विकेट मिळवले होते. अशा बरेच योगायोग क्रिकेटमध्ये येत राहतात. या मॅच मध्ये देखील पहिल्या 2 दिवसामध्ये प्रत्येक 3ऱ्या बॉलला विकेट पडवते अशी एक मॅच होती, प्रत्येक 4थ्या बॉलला विकेट पडणारी अशी एक मॅच होती. अशा गोष्टी घडतात या मॅच मध्ये. निश्चित अशा काही गोष्टींचा योगायोग आला. बॉल समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती येत आहेत, झडप घालतील आणि पुन्हा एक सिंगल धाव येईल. ज्या प्रकारे किरण सर तुम्ही उल्लेख केला की जसप्रीत बुमराह हे जे असे खेळाडू आहेत ज्यांनी जीवनामध्ये खडतर प्रवास केला, किंबहुना बाकीचे काही भारतीय टीमचे खेळाडू तुम्ही घ्या, म्हणजे हे असे काही खेळाडू होते ना खडतर परिस्थितीमधून आले, ज्यांनी यश मिळवलं. तुम्ही जसप्रीत बुमराह बद्दल ज्यावेळी चर्चा करता, वयाच्या 5व्या वर्षी ज्यांच्या डोक्यावरतून वडिलांचं छत्र हरवलं ते जसप्रीत बुमराह होते. किंबहुना एक जीवनामध्ये असे कलांनी ट्रॉफी आली ना, मुश्ताक अली ट्रॉफी, आणि त्या ट्रॉफी मध्ये जॉन राईट हा सामना बघायला गेले होते आणि त्यांनी जसप्रीत बुमराह यांची कला हेरली आणि मुंबई इंडियन्ससाठी त्यांचं सिलेक्शन केलं आणि टीम इंडियासाठी खेळले ते जसप्रीत बुमराह होते. अगदी तो इतिहास तिथून पुढे मात्र बुम बुम बुमराह हे नाव म्हणजे समोरची टीम आणि समोरचा फलंदाज आजही त्यांच्या यॉर्करचं कौतुक करतो. तब्बल धावसंख्या 24 आहेत. 5 चेंडूचा खेळ झाला, 1 चेंडू अजूनही बाकी आहे. 1 to go. यावेळेला पायांवरती बॉल, आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज क्लीन बोल्ड होतोय. या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी मित्रांनो. वैभव यांचा षटक आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या या गोलंदाजीसाठी. 3 धावा, 3 गडी बाद. मला आठवण झाली की सांगली एक्सप्रेस विजय पावले यांचे चेंडू जेवढ्या वेगाने जातात आणि नुकतंच मी विचारलं की विजय पावलेचे खास मित्र म्हणजे त्यांच्यासोबत सातत्याने प्रॅक्टिस मध्ये असणारे खेळाडू. आणि पहा
ज्या पद्धतीने त्यांच्यासोबत प्रॅक्टिस मध्ये असणारा खेळाडू देखील उभे त्याच वेगानं चेंडू टाकण्याची कला ठेवतो. म्हणजे हे कोणीही सांगितलं नाही, पण विजय पावलेच्या सारखी गोलंदाजी सारखा वेग दिसून आला आणि तदनंतर ही संपूर्ण माहिती गोळा केली. निश्चित. आणि विजय पावले आणखीन एक बॉल टाकण्यामध्ये अग्रेसर आहे, बॅक ऑफ दी हँड. आणि याच्यामध्ये त्याची प्रतिकृती बघायला मिळाली की बॅक ऑफ दी हँड जे बॉल आहेत ना ते निश्चित असरदार बघायला मिळाले खेळपट्टीवरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा 4 गडी बाद. शेवटचं षटक 6 बॉल आणि या षटकासाठी आलेले आहेत आता रवी. अंतिम षटक आणि ज्यांनी काय कॅच पकडले यार, जबरदस्त प्रेक्षकांची मन जिंकणारी कॅच. आता शेवटचे 6 बॉल. गणेश आणि युवराज ही फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. उचलण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय, आलाय तो डॉट. यानंतर टॉस साठी या पाचुंबरी टीम पंचायत समिती गण टॉस साठी या. कॅप्टन दोन्ही कॅप्टन्स आहेत इथेच. मॅच कडे लक्ष आहे सर्वांचं. यावेळी देखील आपण पहिला विकेट किपर अगदी क्लोज आहे. दबाव टाकण्याचा प्रयत्न बऱ्याचदा होतं निलेश. विकेट किपर तुमचा क्लोज उभा असला की फलंदाजाला पुढे निघता येतच नाही आणि अशा वेळी बऱ्याच गोष्टी होतात. निश्चित ही बंधनं असतात, कारण एखादा यष्टिरक्षक यष्ट्यांच्या चिटकून असेल ना तर फलंदाजांना पुढे जाण्याची मुभा नसते. कारण मुभा का नसते, मनामध्ये एक शंका देखील असते, पुढे गेलो बॉल जर मिस झाला तर पाठीमागे टपला यष्टिरक्षक उधळण्या माझा डाव. म्हणजे कुठेतरी या गोष्टी विचारात घेऊन मैदानाच्या आतमध्ये जागेवरतून खेळत आहेत. बॅट्समन तयार. गणेश, कमी गतीचा बॉल, ओव्हर द बॉलर हेड, समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक, एक सिंगल धाव. ज्या प्रकारे ओव्हर नंबर 3, ओव्हर नंबर 4 कमालीची गोलंदाजी. सर जर तुम्ही ऍक्शन बघितली चेंडू टाकताना जवळून तुम्ही बघितलं, चेंडूच्या डोक्यावर फिंगर रोल होत आहे, टर्न केला जातोय, कट केला जातोय, स्लो रन पडतोय, फसवतायत ते फलंदाजाला. म्हणजे अगदी बॉलच्या डोक्यावरतून हात अगदी हळवार पद्धतीने फिरवले जात आहेत. या बॉलच्या पाठीमागे एक एक सिंगल धाव, परंतु आता ही वेळ नाहीये. एका एका धावेची मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल पंचायत समिती गट कोकरूडला. 2 to go. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या बरीचशी कमी राहिली आहे. 26 धावसंख्या, 26. यावेळी देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न मात्र का कोणाला आहेत खेळाडू. वैभव दादा जिथे चेंडू गॅदर केला त्यांनी, फेकी त्यांची तुम्ही पाहू शकता. यासाठी प्रॅक्टिस लागते, ती पण परफेक्ट लागते. जेव्हा बाउंड्री लाईनवर तुम्ही गोलंदाजाच्या हातामध्ये सरळ चेंडू टाकता डायरेक्ट, तेव्हा तुमच्या खांद्यामध्ये जोर असणं गरजेचं असतं. बेस्ट प्रॅक्टिस परफेक्ट हवी असते यासाठी. अप्रतिम थ्रो होता तो. जेवढं छान चेंडू गोलंदाजी होती तेवढा चांगला थ्रो होता. यावेळी हवेमध्ये विकेटचं पतन, कॅच पकडली जाते आणि गॉन. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. टीमची टोटल मात्र आपण पहिली तर जाऊन पोहोचली आहे. अर्थातच 27 आणि 28 धावेचं आव्हान या मॅच मध्ये. 28 रन्स टू विन. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स. आदरणीय प्रदीपजी, महेंद्रजी पोद्दार साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करतोय. या कॅप्टन्स, या बाबू दादा ये. ही साखळी फेरीतली शेवटची मॅच आहे. या मॅच मध्ये सगळं अवलंबून आहे, आय नो, पण टॉस इम्पॉर्टंट आहे. टॉस कोण मागणार आहे? येस, पचुमरी टीम. आणि हा काटाच आहे. टॉस जिंकलाय, महत्वाचा निर्णय. गोलंदाजी मॅच कडे लक्ष देऊ नयेस. हो, खूप थँक्यू सो मच. जास्त काही बोलणार नाही. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. आणि बाबू 2 मिनिटं यायचे वरती. बाबू काय बोलतोस? सकाळी खूप लवकर आलास तू. प्रॅक्टिस खूप छान चालू होती तुझी. आणि टीमच्या खेळाबद्दल एकंदरीत काय बोलशील? आमचे प्लेयर जरा कमीच पडले आज, त्यामुळे जरा मला खंत आहे. पण या मॅचला जरा 100% देतील आता असं वाटतंय. पण ही मॅच आता समोरच्या टीम वरती अवलंबून आहे. मात्र एक जाता जाता जो शेवटचा विजय असतो त्याने पण खूप बरं वाटतं की हा आपण जिंकलो, एक छान मॅच जिंकलो, असा कुठेतरी प्रयत्न असेल का? हो, 100% आम्ही शेवट गोट करूच.
आणि एका पराभवानं संघ संपत नाही, संघ थांबत नाही, या मताशी काय बोलशील? अगदी 100% मी सहमत आहे आणि आमचा संघ कधी कमी पडणार नाही आणि यापुढेही चांगलाच खेळ करेल. थँक्यू सो मच. बरं वाटलं बोलून. मान्यवरांना विनंती करेल आपण विराजमान होऊन घ्या. थँक्यू सो मच. टॉस जिंकला पाचुंबरे टीम. दे वॉन्ट द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात. निलेश सरांच्या वाणीमधून मॅचची एक छान कहाणी ऐकूयात. पहिला डाव संपला आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आपण चर्चा केली. पंचायत समिती गट कोकरूडने बॅटिंग केली 27 धावांची. आता 28 धावांचं लक्ष आहे. विहंगम दृश्य अवकाशातून ही स्पर्धा आणि ग्राउंड जर पाहिलं ना तर कशा प्रकारे दिसतंय याचं चित्रीकरण चांगल्या प्रकारे केलंय. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे विहंगम दृश्य टिपलेलं आहे. चौबाजूने हिरवळ तुम्हाला मैदानाच्या बघायला मिळते. हा शिराळ्याचा संपूर्ण परिसर आहे जो चांगल्या प्रकारे तुम्हाला दाखवला जातोय. म्हणजे हा जो संपूर्ण परिसर आपण बघतो, हे ग्राउंड, खेळाडू पहा कशा प्रकारे उभे राहिलेले आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कशा प्रकारे आखली गेलेली आहे. या सर्व गोष्टींची अनुभूती आपण घेत आहोत. हे विहंगम दृश्य आणि याचं टेलिकास्ट केले आता ओम साई MTC या वाहिनीने. मॅचला होईल सुरुवात. येणारे बॉल 24, विजयासाठी बनवायचे 28 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये आहे. येणारे 24 बॉल 28 धावांची गरज. घे उंच भरारी आकाशी, पेटव पंत्या आणि उजळू दे वाती. आज कोण विजय मिळवणार या मॅच मध्ये? मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा बोलूया आणि जाऊया क्रिकेटच्या बहरदार दुनियेमध्ये जिथे सामना तर रंगला जाईल. पंचायत समिती कासेगाव विपक्ष पंचायत समिती गट कोकरूड. सत्र क्रमांक 2 चा पहिला बॉल घेऊन डॉक्टर प्रकाश बॅटिंग मध्ये. फलंदाज रोहन ऋषी. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कासेगाव पंचायत समिती गट या टीमची. पहिला बॉल 24 बॉल 28 ची गरज. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलची दिशा पंचांनी सांगितलंय आहे खराब आणि आपल्या वेगळ्या अंदाजाने सुनील पाटील सरांनी सांगितलंय हा वाईट बॉल आहे. सकाळी आपण चर्चा केली की बिली बावडेन हे असे पंच होते ना ज्यांनी बरेचसे हातवारे करून आपल्या सर्वांचं मनोरंजन केलं आणि वेगळ्या स्टाईलने प्रत्येक निर्णय दिला. बॅकफुटचा पंच पॉइंट मधून बॉलने गॅप शोधलाय. बॉल मार्गस्थ होईल सीमारेषेलगत. किंबहुना या बॉलच्या पाठीमागे 2 धावा आलेल्या आहेत. आपण बिली बावडे यांच्याबद्दल चर्चा केली. 1993 ला कार ऍक्सिडेंट झाला आणि त्यांच्यामुळे त्यांच्या हाताला इंजुरी झाली. रेहू मेटाइट R3 रेस्टिज नावाचे आणि त्यानंतर त्यांना हाताचं बोट सरळ करता आला नाही. षटकार गेला. दोन्ही बोटं वाकवली. फलंदाज आउट झाला. एका हाताचं बोट वाकवून फलंदाजाला आउट दिलं. म्हणजे हे काय असे रंजक गोष्टी होत्या ना क्रिकेटमध्ये. बॉलर तयार. क्षेत्ररक्षक आहेत. झेल घेण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. एका बाजूला धाव फलकावरती धावा अगदी हळवार पद्धतीने येत आहेत. मॅच मध्ये रंगत आहे. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाणार. दोन्ही संघ हार मानणारे नाहीयेत. 4 धावा 0 गडी बाद. दोन बॉलचा खेळ संपलेला आहे. एका बाजूला बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती येईल. रोहन ऋषी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश पुन्हा तयार होत आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. बॅकअप कुठे आहे तर क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये बॅकअप डीप कव्हरला. किंबहुना डावकुर हाताचे फलंदाज त्यामुळे डीप मिड विकेट. बॉल हवेत खेळलाय. टायमिंग फसलाय. पहिल्या विकेटची संधी आणि हो पहिली विकेट मिळाली आहे. मागणी तसा पुरवठा पंचायत समिती गट कोकरूड करतोय. अगदी या विकेटने आता बऱ्याचशा टीम आनंदात झालेत आणि या विकेटने बऱ्याच शांत चेहऱ्यावरती आग आली. ऋषीची तर विकेट आली आहे पण आता या मॅच मध्ये आणखी एक मोठा कमबॅक होऊ शकतो का? कारण की ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या शक्य झाल्या तर उठून नमस्कार करावा लागेल की चमत्कार झाल्यानंतर नमस्कार करावाच लागतो. या मॅचला आग लागली आहे आणि मॅच आता बनू शकते. जरी धावा 28 असल्या तरी त्या आता 58 सारख्या दिसू लागल्यात का समोरच्या टीमला? अनिश्चित. कारण ज्या प्रकारे धावसंख्येचा पाठलाग करताना दमछाक होते परंतु सर्वात जास्त कोणता संघ या मॅच वरती अवलंबून असेल तर तो संघ आहे पाचुंबरी. कारण त्यांनी देखील 2 सामने जिंकलेले आहेत आणि त्यांना अजूनही
एक सामना खेळायचा आहे आणि या सामन्यावरती बरंचसं काय अवलंबून आहे. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये शेखर आलेले आहेत बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती. तब्बल 3 बॉलचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. कमी धावसंख्येच्या मॅचलाही रंगत येते आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमदार चषक 2024 आणि सामना कासेगाव विपक्ष कोकरूड. यावेळेला हवेत खेळ आल्या पावली आक्रमण क्षेत्ररक्षक बॉलचा खाली आणखीन एका विकेटचं पतन. तू चल मैं आया. वा, परिस्थिती अशी सांगते की तू काहीच करू शकत नाही, पण मेहनत अशी सांगते की मी काही जिंकून जाऊ शकतो, मी प्रत्येक गोष्ट जिंकू शकतो. परिस्थिती समोर नतमस्तक होण्यासाठी अगदी भाग पडायला संघर्ष चालू आहे. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. आणि परिस्थितीला लागलेली नजर ही तुम्हाला कष्टानेच काढावे लागते आणि ते कष्ट आता मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. कारण एका बाजूला टीम पंचायत समिती गट कासेगावने किरण सर 2 गडी गमवलेले आहेत. असं वाटलं पहिला डाव ज्यावेळेस झाला ना 24 बॉल 28 आवाक्या मधलाय, परंतु नाही, हे जरतर आहे. अगदी असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार कर लो. क्या कमी रह गई देखो सुधार करो. जब तक ना सफल हो नींद को चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़ के यूं ना भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. हे मॅच मध्ये सांगेल. और लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. म्हणजे हाच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणं महत्वाचं आहे. या बॉलच्या पाठीमागे आली आहे, कोणतीही नाही आली आहे धावसंख्या स्थिर आहे, शांत आहे. धावसंख्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात, अगदी ब्रेक लावला, हँड ब्रेक खेचून घेतलाय, 2 मोहरे माघारी पाठवल्यात. राकेश्वर फाय अप्रतिम गोलंदाजी त्यांची चालू आहे. एक चेंडू अजूनही बाकी आहे. पॉइंटचे खेळाडू आहे, थोडीशी गडबड, बॉलची पैकी स्ट्रायकर एंडला आणि बाल बचावलेत. अखेरकार संघर्षाची धाव मिळाली आहे. एका षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावरती आलेले आहेत. 28 धावांचं लक्ष आहे, म्हणजे येणारे 18 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. 23 धावा. मॅच ऑन आहे, अजूनही ऑन आहे. कारण की एका साईडला आपण पाहिलं तर कासेगाव टीम एका साईडला जरूर प्रयत्न करेल, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर कोकरूड टीम प्रयत्न करेल. या मॅच मध्ये दुसऱ्या या मॅच मध्ये आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2 देखील तेवढीच महत्वाची असेल जेवढी ओव्हर क्रमांक 1 आहे. कारण की रिक्वायर्ड रन रेट सध्या आपण पाहिलं तर 7.87 आहे. हाच रिक्वायर्ड रन रेट 10 पर्यंत पोहोचतोय तर मॅच मध्ये मजा येते. आणि 10 पर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल? डॉट चेंडू जास्त आणावे लागतील. विकेट नाही आल्या तरी चालेल, पण डॉट येणं या मॅच मध्ये गरजेचं राहील आणि तिथून पुढे दबाव जाईल आणि दबावानंतर एखाद दुसरी विकेट आली तर मॅच हातामध्ये. हा सगळा या मॅच मध्ये असेल अभ्यास जो केलाय का गोलंदाजाने. म्हणजेच की काय या ओव्हर मध्ये डॉट बॉलचा रेशो अधिकचा वाढवावा लागेल आणि ज्या प्रकारे वैभव यांनी गोलंदाजी केली होती ना त्या गोलंदाजीचं प्रतिउत्तर आता एका गोलंदाजाला द्यावं लागेल. आतापर्यंत आपण अनेक वेळा चर्चा करत आलो की ज्या फलंदाजांनी धावा बनवलेल्या आहेत त्याचं प्रतिउत्तर तुम्हाला द्यावं लागतं, परंतु या मॅच मध्ये गोलंदाजीच्या जीवावरती तुम्हाला सामना जिंकता येऊ शकतो. बॉलर तयार. ओव्हर नंबर 2 मध्ये निलेश. हा बॉल उचललाय, आकाशाला गवसणी घालतोय. कॅच इज द कॉल आणि हा धावता कॅच पकडलाय. आणखीन एक काय कॅच पकडलाय, अलौकिक, लाजवाब. पुन्हा एकदा जॉन टी रोड्स यांच्या क्षेत्ररक्षणाची आठवण करून देणारा झेल. बनली मॅच, बनवले मॅच मध्ये आग लागली आहे. मॅच मध्ये आग लागली आहे. या मैदानाचा इतिहास हाच राहिला की इथे सहजासहजी काहीच भेटत नाही. इथे मेहनत केल्यावरतीच भेटतं. इथे उपवास धरून विजय भेटत नाही. इथे नवस केला विजय भेटत नाही. इथे लढावं लागतं, पडावं लागतं. पडल्यानंतरच इतिहास घडतो. पडायचंय प्रेक्षकांच्या नजरेसमोर पडा. पडायचंय प्रेक्षकांच्या नजरेसमोर पडा. नजरेतून कधी पडू नका. नजरेसमोर पडलेला उठून उभा राहू शकतो. एकदा जर आयुष्यातून नजरेतून जर पडलात तर उठून उभा राहण्यासाठी अख्खं आयुष्य जाईल. पडायचंय प्रेक्षकांच्या नजरेसमोर पडा. प्रेक्षकांच्या नजरेसमोर पडा. व्हॉट अ कॅच. निश्चित आणि पहा पडता पडता तुम्ही घडत असता आणि हा तो कॅच होता जो मॅच घडवणारा आहे आणि हा झेल पकडून धक्का क्रमांक 3 दिलेला आहे. एका बाजूला आता फलंदाजीमध्ये मैदानाच्या आतमध्ये मधल्या फळीमध्ये रवी आलेले आहेत. किरण आशेचा असो किंवा सूर्यचा जीवनामध्ये आला ना
तर तो अंधकार नाहीसा करून ठेवतो. ही एक मोठी आशा आहे मधल्या फळीमध्ये. रवी आणि रोहन एका बाजूला गोलंदाजीचा बोलबाला निलेश, एका बाजूला आपण चर्चा करतोय ना की एका बॉलचा खेळ संपलाय, मॅचची रंगत वाढली आहे. गोलंदाज निलेश तयार, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला बॉल फक्त येऊ दिला, संयम ठेवलाय. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. पुश करो खुश रहो हलक्या त्यानं टच केला, एक सिंगल धाव चिकी धाव कंप्लीट केली आहे. या मॅचचं प्रेशर वाढत चाललंय. एक एक धाव, एक एक डॉट, एक एक विकेट. मॅच मध्ये बरंच काही घडणार आहे. एका एका धावेला खूप किंमत आहे, एका एका विकेटला खूप किंमत आहे. मॅच कशा पद्धतीने घडते कारण की बरेचसे सपोर्टर आता गोलंदाजी करणाऱ्या टीमचे वाढलेत. निश्चित, कारण ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये आपण चर्चा करतोय ना की बरेचसे संघ टीम पंचायत समिती गट कोकरूला सपोर्ट करत असतील. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, चाबूक स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत. आउटफील्ड स्लो आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय, 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या फलंदाज पूर्ण करतायत. फटका चांगल्या पद्धतीने खेळला होता, ड्राईव्ह होता, स्क्वेअर कट होता, वेगानं गेला. जमीन अजूनही थोडीशी ओली आहे, चेंडू स्टॉप झाला. मात्र रोहन आणि रवी या मॅच मध्ये कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतात, कारण की निलेशच्या गोलंदाजीचा जर संपूर्ण अभ्यास केला तर 3 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेत आणि 1 विकेट त्याने आतापर्यंत पटकवले. 3 चेंडूचा खेळ झाला, 3 अजूनही बाकी आहे. निश्चित, आणि इथून पुढचे 3 बॉल कशा प्रकारचे असतील. बॉलर तयार. स्वीपचा फटका, क्षेत्ररक्षक नाहीयेत त्या क्षेत्रामध्ये आणि हा क्षेत्र बॉल सीमारेषा चिरतोय. 4 धावेंसाठी दिलासा देणारा चौकार टीम पंचायत समिती गट कासेगावसाठी. रोहन आता ऋषी बाद झाला, तदनंतर दुसरा खेळाडू आपण पाहिलं तर शैलेश, त्याला देखील माघारी पाठवलं. आता मात्र रोहन महत्वाचा आहे, कारण की रोहनचा आत्ताचा जो फटका होता तो त्याचा आतापर्यंतची जी प्रॅक्टिस होती ती दाखवून दिली की रोहन या मैदानाला कशा पद्धतीने ओळखतो आणि मैदानाचा कोना कोना रोहनला माहिती आहे, असं या फटक्यावरून दिसून आलंय. अप्रतिम फटका, चौकार. निश्चित हा चौकार नितांत गरजेचा होता बॅटिंग करताना, तो आलेला आहे. म्हणजे मागणी जसा पुरवठा तुम्ही करताय. बॉलर तयार. या बॉलला पुन्हा सन्मान दिलाय, आपल्या बॅटिंगवरती नियंत्रण ठेवलंय. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळाली आणि धावसंख्या पुढे गेले 13 वरती. शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक. एका बाजूला 13 बॉल, 15 ची गरज आहे. हा जो शेवटचा बॉल आहे ना, हा फार निर्णायक आहे. धावा येतील, विकेट येतील, डॉट येईल, चौकार येईल, षटकार येईल. फटका चांगला केलाय, पॉइंट मधून बॉल निघून गेलाय पाठीमागच्या बाजूला आणि दन 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 बॉल सीमा पार आलाय तो. आणखीन एक चौकार. मॅच बदलली, टाळ्या बदलल्या, स्माइल बदलली, आवाज बदलला, फटके बदलले, नजर बदली, नजारा बदलो, समुंदर बदल जाएगा, कष्टी बदलने की जरूरत नाहीये. काय फटका खेळला या. स्क्वेअर कट, वाट शोधावी लागते. रोवलेल्या वाटेवरती प्रत्येक जण जातो, आपली वाट आपल्याला तयार करावी लागते. 12 चेंडू 11 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. अक्षयने हे सध्या दाखवलंय. 12 चेंडू 11 धावा सध्या विजयासाठी हवेत. आमदार चषक म्हणजे इथल्या सांगली जिल्ह्याला आमदार चषक शिवाय मजा नाहीये आणि आपल्या जीवनाला या चहा शिवाय मजा नाहीये. आणि चहा म्हटलं की अनेक प्रायव्हेट गोष्टीचा साक्षीदार म्हणजे चहा असतो आणि तोच आलेला आहे ज्याचा आपण आस्वाद घेतोय. परंतु प्रेक्षक वर्ग देखील या मॅचचा आस्वाद घेतोय, कारण 12 बॉल 11 ची गरज. या बॉलला सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल धाव, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, फेक थोडीशी खराब आणि त्याचा मोबदला मिळालाय पंचायत समिती गट कासेगाव या टीमला. आणखीन एक धाव मिळते. या गोष्टी पंचायत समिती गट कोकरूला टाळाव्या लागतील. धाबा ऑलरेडी कमी आहेत, त्या वाजवायच्या. या अशा गोष्टी करून चालणार नाहीयेत. सध्या आपण पाहिलं तर रोहन अगदी हुशारीने खेळतोय. मी असंच म्हणेल, रोहन खूप हुशारीने खेळतोय आणि ती टीमला सध्या सांभाळतोय तो. निश्चित, कारण धावा ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की जपून वापरणं फार महत्वाचं आहे. पाणी येत नाही म्हटल्यानंतर आपण पाणी जपून वापर करतो. आपल्या खिशात 1000 रुपये तर आपण 1 रुपयाला महत्व देत नाही, परंतु आपल्या खिशात ज्यावेळेस 10 रुपये शिल्लक राहतात ना, त्यावेळेस 1 रुपयाला महत्व अधिकचं प्राप्त होतं आणि या मॅच मध्ये प्रत्येक धावेला अधिकचं मोल आहे. एक एक धावची किंमत या मॅच मध्ये खूप वाढली आहे. म्हणूनच की काय, फलंदाज असो किंवा गोलंदाज धावा घेताना एक खूप विचार करतोय आणि एक धावा देताना विचार करतोय. फुलटॉस चेंडू, यावेळी लॉफ्ट केलाय चेंडू, एक्स्ट्रा कव्हर रिझन. 1 धाव कंप्लीट केली, फक्त 1 धाव. फेकी तर केली आहे पण 1च धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाणार नाही. इथे जर छोटी चूक झाली तर ती विसरणार नाहीये दोघे पण. निश्चित, कारण एखादी चुकी पराभवाचं कारण ठरू शकतो. या अगोदर देखील आपण याचा उल्लेख केलाय. परंतु एका बाजूला जर आपण पाहिलं ना
तर डॉट बॉल विकेट यासाठी लढावं लागेल टीम पंचायत समिती गट कोकरूड या टीमला. बॉलर तयार. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी हुक फटका. निलेश सर 2 धावा आत्ताच्या अंपायर कळवतात. निलेश सर एक प्रश्न जरूर विचारेल. चेंडू मैदानापर्यंत पुरवायचा. मी विनंती करेल चेंडू मैदानापर्यंत पुरवूयात. कोकरूड टीमला 10-1 धावा कमी पडलेत का? कदाचित कोकरूड टीमकडे 10-1 धावा असत्या तर मॅच मध्ये एक वेगळी रंगत असती का? निश्चित ज्या प्रकारे प्रमोद घोडे यांनी बॅटिंग केली होती, आज मोठी अपेक्षा होती टीमला, परंतु 12 धावा बनून माघारी गेले. अनिरुद्ध माने फक्त 6 धावा. प्रकाश आणि गणेश निलेश यांना एकाच दुसरे षटकार मारणं फार महत्वाचं होतं. एकाच दुसरा षटकार चौकार अधिकचा आला असता तर निश्चित जे धावफलक आहे ना 35+40+ एक आव्हानात्मक स्कोर असू शकला असता. अगदी आता ऑलरेडी 28 धावा टार्गेट. फक्त 5 धावा आता हव्यात विजयासाठी. एक चेंडू बाकी आहे. 1 to go. आता लेट्स सी. हा देखील खूप महत्वाचा चेंडू आहे कारण की 5 धावा हवेत. हा जर डॉट जातोय तर 6 चेंडू 5ची मॅच बघायला भेटेल. बॅकफुटला जातोय स्क्वेअर कट. ओहो पहा प्रत्येकाची नजर तिकडे होती. अगदी थोड्या वेळासाठी शांतता आली. 2 धावा आत्ताच्या कलेक्ट केल्या गेल्या. तब्बल विजयासाठी 3 धावेची गरज आहे. 6 चेंडू 3 धावा. आता जर इतिहास बनला तर हा इतिहास अगदी 365 दिवस मी म्हणेल 366 दिवस लिहिला जाईल. लीप वर्ष यंदाचं एक दिवस वाढलाय. निश्चित. आणि ज्या प्रकारे आपण या इतिहासाबद्दल चर्चा करतोय आवर्जून एक बदलापूरच्या स्पर्धेचा उल्लेख करावा लागेल. 6 बॉलच्या पाठीमागे तिकडे 1 बनली नव्हती. आणि एक सामना मला असं आठवतो ना की साऊथ आफ्रिका विरुद्ध भारत 6 बॉल 6ची गरज होती आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी तो सामना भारताला जिंकून दिला होता आपल्या कल्पक बुद्धिमत्तेमुळे. परंतु या मॅच मध्ये आता पंचायत समिती गट कोकरूड आपली कल्पक बुद्धिमत्ता वापरून हा सामना जिंकणार का? जर तरची गोष्ट आहे. येणारे बॉल आहे 6 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा अवघ्या 3. पण खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो. खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढतो आणि या मॅच मध्ये लढावं लागेल. अगदी लढावं लागेल. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अगदी हलक्या हाताने कारण की त्या 3 विकेट गेल्या. तिथून दोघे फलंदाज हुशार झाले. हेच आहे टीमला कधी सावरायचं, टीममध्ये कधी मोठे फटके खेळायचे, कधी सिंगल डबल घ्यायचे, या सर्व गोष्टी रिस्क कधी घ्यायची हे फलंदाजांना देखील समजायला हवं आहे. आणि सध्या रोहन आणि रवी तशीच बॅटिंग करत आहेत. एक चांगली पार्टनरशिप समोरच्या टीमची डोकेदुखी त्यांनी सहज वाढवली. 26 धावसंख्या 26. आता 2 हव्यात. त्यामध्ये आपण पाहिलं तर फटका तर खेळलाय. 2 नाही मी डझन मध्ये घेणार. आणि आज आपण पाहिलं तर अर्थातच कासेगाव पंचायत समिती गण टीम आपण पाहिलं तर 4 मधल्या 4 मॅचेस जिंकला आणि आमदार चषक 2024चा पहिला संघ ठरतोय. 4च्या 4 मॅचेस जिंकला. इतिहास घडला, इतिहास घडवला, इतिहास लिहिला जातो, इतिहास वाचला जातो, इतिहास लिहून ठेवावा असा असतो. आणि कासेगाव पंचायत समिती गट या टीमनं इतिहास लिहिलाय. 4च्या 4 मॅचेस जिंकण्याचा रेकॉर्ड या टीमच्या नावावरती आहे. 4 मॅचेस वॉन. हा इतिहास लिहिला पण जाईल आणि बोलला पण जाईल नेहमी प्रत्येक स्पर्धेला. ही टीम सध्या कॅमेरामॅन दाखवतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वैभव, ज्यानं आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना 3 धावा खर्च करून 3 विकेट घेतल्या. तो वैभव या मॅचचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. आदरणीय संतोषजी गायकवाड साहेब